भारत हा कायद्याचं राज्य असणारा संविधानिक देश आहे आणि हेच कायद्याचं राज्य टिकवण्यासाठी वकील समूह न्याय यंत्रणेतील सर्व महत्त्वपूर्ण घटक आहे। वकिलांशिवाय न्यायालयीन कामकाज होणं अशक्य आहे। संवैधानिक यंत्रणा सुदृढरित्या चालण्यासाठी एकंदरीत लोकशाही बळकटीकरणासाठी वकील समूह महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो। मात्र अलीकडे वारंवार वकिलांवर होणारे हल्ले अत्यंत चिंताजनक आहे। राज्यात वकिलांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या प्रमाणात दिवसागणिक वाढ होत आहे। अलीकडेच राहुरी इथं वकील आढाव दाम्पत्याची हत्या करण्यात आली, त्यामुळे वकिलांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। जर वकील निर्भयपणे आपले दायित्व निभावू शकले नाही तर संवैधानिक यंत्रणा कोलमडण्यास वेळ लागणार नाही। एकंदरीत लोकशाही धोक्यात येईल। त्यामुळे वकिलांना निर्भयपणे काम करण्यासाठी राज्यामध्ये वकील संरक्षण कायदा लागू करण्यासंदर्भात बार काउन्सिल महाराष्ट्र अँड गोवा यांच्या वतीनं राज्य शासनाकडे ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिलाचा मसुदा 6 महिन्यांपूर्वी सादर केला आहे। परंतु हे बिल महाराष्ट्रात लागू करण्याबाबत शासन स्तरावर कोणतीही कार्यवाही अद्याप झालेली नाही। शिवाय सदर कायदा लागू करण्यासाठी राज्य सरकार प्रचंड उदासीन दिसत आहे। त्यामुळे महाराष्ट्रभर वकील वर्गात असुरक्षिततेची भावना पसरली आहे। राजस्थान आणि कर्नाटकातील वकील संरक्षण विधेयक 2023 यांचा देखील अभ्यास करून महाराष्ट्रात वकील सुरक्षासाठी कायदा पारित करण्यात यावा आणि तातडीने त्याची अंमलबजावणी करावी, जेणेकरून वकिलांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी या कायद्याचा वापर होईल आणि वकील निर्भयपणे काम करू शकतील। परिणामी लोकशाही बळकट होण्यास मदत होईल। तसंच वकील आढाव दाम्पत्य हत्या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींना कठोर शिक्षा करण्यात यावी। याशिवाय दिल्लीतील केजरी सरकारने ज्याप्रमाणे वकील वर्गासाठी वेलफेअरसाठी काम केलंय, त्याच धर्तीवर महाराष्ट्रात देखील योग्य ते पाऊल उचलण्यात यावं, यासाठीचं निवेदन आज नाशिक जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आलं। यांना संरक्षण मिळणं हे खूप तेवढेच महत्त्वाचे आहे। बाकीच्या ज्या समाजाचे घटक आहेत, जसं मॅजिस्ट्रेट साहेब झाले किंवा अजून मंत्री संत्री आहेत, त्यांना जर आपण प्रोटेक्शन देऊ शकतो तर सरकारला माझे निवेदन आहे की वकील संघाला सुद्धा प्रोटेक्शन भेटला पाहिजे। कारण हे 24 तास जे आहे ते आरोपी क्षेत्रात काम करणारे आरोपी जे असतात त्यांच्याबरोबर हे काम करत असतात, त्यांना सामोरे जात असतात। वेळोवेळी त्यांच्याशी यांचा संपर्क होत असतो आणि त्यामुळे आत्ता जी घटना एवढ्यात झाली आहे, एका दाम्पत्यावर जे वकील होते त्यांच्यावर हल्ला झालेला आहे, तो हल्लाच नाही, तो पूर्ण वकील संघावर हल्ला केलेला आहे, माझं असं म्हणणं आहे। आणि त्याच अनुषंगाने आज आम आदमी पार्टीतर्फे आम्ही त्यांच्या समर्थनात सगळे महाराष्ट्र राज्याचे जेवढे वकील आहेत त्यांच्या समर्थनात आज जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे की जसे दुसऱ्यांसाठी ॲक्ट बनवले जातात तसं वकिलांसाठी पण एक सेफ्टी ॲक्ट हा बनवला गेला पाहिजे आणि तो लवकरात लवकर झाला पाहिजे। याच्या पुढेही आम्ही प्रयत्न करत राहू, इथं थांबणार नाही। वकिलांच्या बरोबर आहे आम आदमी पार्टी, ही सर्वच वकिलांच्या बरोबर आहे। आम आदमी पार्टीमध्ये पण सक्रिय वकील आहेत जे आमच्या बरोबरीने जनतेसाठी काम करत असतात। तर ही यंत्रणा जी आहे किंवा हे निवेदन जे दिलेलं आहे आम्ही, ह्याच्यावर लवकरात लवकर सरकारने काहीतरी निर्णय घ्यावा अशी आमची विनंती आहे। धन्यवाद। देशाचं वातावरण बघता संविधानिक राज्य असूनही सर्व नागरिकांवर हल्ले वाढत चालले आहे, वकिलांवर हल्ले वाढत चालले आहे। राहुरी येथे आढाव दाम्पत्यावर क्रूरपणे हल्ला करून त्यांना निर्घृतपणे हत्या करण्यात आलेली आहे। परंतु यामागे काय षडयंत्र आहे आणि कोणत्या केसचा याच्यामध्ये संदर्भ आहे का, षडयंत्रपूर्वक हॅबिच्युअल ऑफेंडर्सनीच त्यांचा खून केलेला आहे का, याचा शोध घेतला गेला पाहिजे। आणि ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट आणि वेलफेअर ॲक्ट दिल्लीच्या धर्तीवर, राजस्थानच्या धर्तीवर तो तयार झाला पाहिजे। वकिलांवर होणारे हल्ले हे फक्त कोर्ट प्रिमायसिसमध्येच होत नसतात, तर ते प्रत्यक्ष पक्षकारांबरोबर कुठेही ट्रॅव्हल करताना त्यांच्या परिसरामध्ये सुद्धा घडू शकतात। त्यामुळे असा कायदा तो आलाच पाहिजे। आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे, तर हा कायदा झालाच पाहिजे। असं म्हटलं जातं भारत हे कायद्याचं राज्य आहे आणि कायद्याचं राज्य हे स्टेटस हा दर्जा टिकवण्यासाठी संविधानिक मशिनरी म्हणून वकील त्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका न्याय यंत्रणेमध्ये कार्यरत असतो। जर वकिलांवरती अशा पद्धतीचे हल्ले होत राहिले तर परिणामी वकील न्यायव्यवस्थेमध्ये काम करण्यासाठी मागे हटेल आणि जर मागे हटला तर संपूर्ण संवैधानिक फेल्युअर, कॉन्स्टिट्युशनल फेल्युअर येण्याचा धोका संभाव्य उडून येईल आपल्या देशावरती आणि परिणामी लोकशाही धोक्यामध्ये येईल। त्यामुळे आम आदमी पक्षाने आज अशी मागणी केली आहे माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांकडे अशी मागणी केलेली आहे। पहिली मागणी म्हणजे
की ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट ज्याचा मसुदा 6 महिन्यापूर्वी महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलने राज्य सरकारकडे सोपविला आहे, त्याच्यावरती सरकारची प्रचंड उदासीनता दिसते, तर त्याच्यावरती काम करावं आणि तो मसुदा त्वरित पारित करण्यात येऊन त्याचं कायद्यात रूपांतर करावं. दुसरी गोष्ट म्हणजे जे आढाव दाम्पत्यांचा खून झाला, निगरून हत्या झाली, त्याचा सखोल तपास करावा आणि त्यांच्यातील दोषींना कारवाई करावी, त्यांच्यावर कठोर शासन त्यांना करण्यात यावं. आणि तिसरी म्हणजे दिल्लीच्या केजरीवाल सरकारने ज्या वेलफेअरच्या स्कीम देशामध्ये वकिलांसाठी दिल्लीमध्ये लागू केलेल्या आहे, राज्य सरकारने त्याच्यावरही सकारात्मकता दाखवावी आणि महाराष्ट्रानुसार वकिलांच्या वेलफेअरसाठी काम करावं. त्यामुळे आम आदमी पक्षाने हा मुद्दा आज मुख्यमंत्र्यांकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मांडला. आम्ही वकील मंडळी, वकील प्रतिनिधी म्हणून आले आणि पक्षाचे कार्यकर्ते म्हणूनही काही लोक आले इथे. तर सरकारला विनंती आहे, लवकरात लवकर कायद्याचं राज्य टिकवण्यासाठी, बळकट करण्यासाठी. यावेळी राज्य संघटन मंत्री नाविंदर अहलुवालिया, राज्य मीडिया प्रमुख चंदन पवार, राज्य युवा संघटन मंत्री प्रदीप लोखंडे, गोरख मोहिते, अमर गांगुडे, अमित यादव, विकास पाटील, गिरीश उगले, दीपक पाटील आणि वकील समूहातर्फे ॲडव्होकेट अभिजित गोसावी, ॲडव्होकेट भूषण टाटिया, ॲडव्होकेट प्रशांत जाधव, ॲडव्होकेट उमेश खैरनार, ॲडव्होकेट कमलेश औटे, ॲडव्होकेट अमोल वानखेडे, ॲडव्होकेट रवी कांबळे इत्यादी वकील आणि आपचे पदाधिकारी उपस्थित होते. मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक.